तिकडे पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। निलेश पाटील असे आरोपीचं नाव असून निलेश पाटीलने दारूच्या नशेत गाड्या जाळल्याची माहिती पोलीस तपासादरम्यान दिलेली आहे। पुण्यामध्ये गाड्यांची जाळपोळ केलेल्या आरोपीला अटक झाली। तब्बल 27 गाड्यांची जाळपोळ पर्वती परिसरात काल करण्यात आलेली होती आणि आपण दारूच्या नशेमध्ये या गाड्या जाळल्याची कबुली निलेश उर्फ झब्या पाटीलने दिली आहे। मध्यरात्री 1 वाजताची घटना। पर्वतीच्या पायथ्याजवळचा परिसर, या संपूर्ण परिसरात पार्क केलेल्या गाड्यांची या दारुड्यानं जाळपोळ केली। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, काय नेमकं कारण आहे की या गाड्या जाळल्या गेल्या? नंदा, आपण पाहिलं की पुण्यातील जनता वसाहत यामध्ये काल रात्री 1:30च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पूर्ण गाड्यांची जाळपोळ केलेली होती। जवळपास 27 वाहनांची यामध्ये जळून खाक झालेले आहेत। पोलिसांनी तातडीने त्याचे तपास सुरू केला आणि आता पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे। त्याचं नाव निलेश पाटील म्हणून आहे। तो 25 वर्षाचा, त्याच परिसरात राहणारा आहे। जनता वसाहत आपण ही पाहिलं की पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी गल्ली जे आहेत खूप अरुंद आहेत, त्यामुळे लोकांना गाड्या आतमध्ये घराजवळ नेता येत नाही। त्याचबरोबर पार्किंगलाही जागा नाहीये आणि त्यामुळे रस्त्याच्या कड्याला सगळ्यांना गाड्या लावायला लागतात। आणि त्याच ठिकाणी एक मोटारी होती, सार्वजनिक टॉयलेट आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्या समोर देखील पूर्ण असं वाहनांची रांग होती आणि त्या माणसाला रात्री निलेशला मोटारीला जायचं होतं, त्या ठिकाणी जाता आलं नाही। त्याच रागातून त्यांनी एका गाडीमधून पेट्रोल काढलं आणि त्या ठिकाणी गाड्यांवर टाकलं आणि पेटून दिली, अशी माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। अशी माहिती प्राथमिक समोर येते। त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गाड्यांची जाळपोळ त्यांनीच केलेली आहे अशी कबुली त्यांनी यावेळी आता दिलेली आहे। ज्ञानदा, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान पुण्यातल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांवरती पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। एक गाडीला पेट घेतला, त्या गाडीचं पेट्रोलच्या टाकीच्या स्फोटने मग बाकीच्या गाड्यांमध्ये आग पसरत गेली। तशीच तरी अग्निशामक एक 5 मिनिटाच्या अंतरावर ते राम बोरकर यांच्या इथल्या स्टेशनवर, त्यामुळे लवकर पोहोच झाला इथं। आणि इथं आपण बगीच्याऐवजी पार्किंगची पण मागणी केली होती। प्रशासनाचं ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि जनतासमतीसाठी जाण्यासाठी एकच रोड आहे, पार्किंगची व्यवस्था नाहीये। त्यासाठी आपण महानगरपालिकेने पण पाठपुरावा केला होता, पण इथं काय जनतेकडे लक्ष द्यायचं नाही, आहे त्याच्यावरती काम चालवायचं हेच प्रकार चालू आहे। लेफ्ट साईडने तिकडून सुरुवात केली, वारं तिकडनं असल्यामुळं तिकडनं सुरुवात केल्यामुळे तिकडून आग लगेच आटोक्यात आणली, त्याच्यामुळे आग लगेच थांबली गेली आणि ते रस्त्याच्या डाव्या बाजूला आग लागली म्हणून ते थोडक्यात झालं। पण उजव्या बाजूला जरा लागली गेली असती गिरणीच्या साईडला तर वस्तीला सुद्धा धोका होता आणि ह्या पार्किंगची व्यवस्था जर आतमध्ये राहिली असती तर हा गोंधळ झाला नसता।